टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। संत नामदेव आणि संत जनाबाई यांच्या संजीवन समाधीला 675 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये राज्याचे खरतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नामदेव पायरी येथे महाआरती करणार आहेत। खरतर वारकरी संतातील विठुरायांचा सर्वात लाडका संत म्हणून संत नामदेवरायांची ओळख आहे। याच ठिकाणी आज मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे आणि संत नामदेवरावाचे वंशज यांच्या उपस्थितीत खरतर महाआरती खरतर केली जाणार आहे। यानंतर मुख्यमंत्री विठ्ठल दर्शन घेऊन खरतर मनमाडकर मठामध्ये ज्या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे त्या ठिकाणी खरतर जे 5 नामदेवरायांचे वंशज आहेत त्यांचं खरतर संतांचं पूजन देखील करणार आहेत। त्यानंतर खरतर मुख्यमंत्री जाहीरपणे खरतर सभा देखील घेणार आहेत। आपण जर बघितलं तर एका बाजूला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, गृहराज्यमंत्री योगेश कदम असे मंत्रिमंडळातील सहकारी अडचणीत सापडलेले असताना राज्य सरकारवर टीका होत आहे। मात्र नेमकं या सगळ्या गोष्टी घडत असताना आज मुख्यमंत्री नेमकं काय बोलणार याकडे खरं तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। मात्र हा जो कार्यक्रम आहे, हा जो धार्मिक कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला राज्याच्या विविध भागातून म्हणजे पंजाब असेल, हरियाणा असेल, गुजरात असेल अशा वेगवेगळ्या राज्यातून जवळपास उद्यापर्यंत 50,000 भाविक खरं तर नामदेवरावांचे भक्त येतील असा खरं तर आयोजकांनी दावा देखील केला आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिर परिसरातून कॅमेरामन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।